बाळा, आजचा हा माझा संदेश तुझे डोळे उघडणार आहे. हा संदेश ऐकल्यानंतर तू लोकांच्याकडे, नात्यांकडे आणि स्वतःकडे देखील नव्या नजरेने पाहशील. बाळा, तू अनेकदा म्हणतोस ना, स्वामी, माझे शत्रू खूप आहेत. पण मी तुला विचारतो, तुला खात्री आहे का की तू तुझ्या खऱ्या शत्रूला ओळखत आहेस, की हाच माझा खरा शत्रू आहे म्हणून? कारण अनेक वेळा माणूस चुकीच्या लोकांना शत्रू समजतो आणि खऱ्या शत्रूला मित्र समजून जवळ ठेवतो. हेच त्याच्या दुःखाचं कारण बनतं. बाळा, तुझा खरा शत्रू तो नसतो जो तुझ्यावर उघडपणे टीका करतो. तुझा खरा शत्रू तो असतो जो तुझ्यासमोर गोड बोलतो आणि पाठीमागे तुझा मार्ग अडवतो. जो तुझ्या चेहऱ्यावर हसतो पण मनातून तुझ्या अपयशाची वाट पाहत असतो. अशा लोकांना ओळखणे कठीण असते. म्हणूनच आज मी तुला एक असा संदेश देणार आहे, तो ऐकल्यानंतर तुला तुझा खरा शत्रू ओळखण्यास मदत होईल. तुझ्या यशाने कोण आनंदी होते आणि कोण अस्वस्थ होते हे पहा. बाळा, खरा मित्र तुझ्या यशात आनंद मानतो, पण खोटा मित्र तुझ्या यशाची बातमी ऐकून चलबिचल होतो. त्याच्या चेहऱ्यावर हसू असते, पण मनात जळफळाट असतो. अडचणींच्या काळात कोण तुझ्यासोबत उभे राहते ते पहा. जे सुखात जवळ येतात ते सर्व आपलेच नसतात. जे दुःखातही साथ देतात तेच खरे आपले असतात. जो तुला चुकीच्या मार्गावरती नेतो, ज्या मार्गावरती चालल्यानंतर तुझं फक्त नुकसान होणार आहे. बाळा, वाईट सवयी लावणारा, चुकीचे निर्णय घ्यायला भाग पाडणारा आणि तुझा वेळ वाया घालवणारा माणूस कधीच तुझा हितचिंतक असू शकत नाही. तो तुझ्या भविष्याचा शत्रू असतो. पण बाळा, आज मी तुला एक मोठं सत्य सांगतो. तुझा सर्वात मोठा शत्रू बाहेर नाही, तो तुझ्या आतच आहे. तो म्हणजे तुझी भीती. किती स्वप्ने फक्त भीतीमुळे अपूर्ण राहतात. कितीतरी लोक अपयशाच्या भीतीने सुरुवातच करत नाहीत. भीती माणसाला कमकुवत बनवते. म्हणून बाळा, ज्याच्या मनात श्रद्धा आहे त्याच्या मनात भीती टिकू शकत नाही. दुसरा आतला शत्रू म्हणजे राग. रागाच्या भरात घेतलेला निर्णय अनेकदा आयुष्यभरासाठी पश्चाताप होऊन जातो. राग माणसाची बुद्धी हिरावून घेतो. म्हणून शांततेने राहायला शिक. दुसरा शत्रू आहे मत्सर. दुसऱ्याचे सुख पाहून दुःखी होणे म्हणजे स्वतःच्या सुखाला दूर लोटणे असते. जो दुसऱ्याशी तुलना करतो तो कधीच समाधानी राहत नाही. आळस देखील माणसाचा खूप मोठा शत्रू आहे. तो माणसाच्या स्वप्नांची चोरी करतो. तो हळूहळू तुझ्या क्षमतांचा नाश करतो. तुला वाटते आता खूप वेळ आहे, हे काम मी नंतर करीन. पण वेळ कोणासाठी थांबत नाही बाळा. आजचे काम उद्यावर ढकलणारा माणूस आयुष्यभर मागे राहतो. अहंकार देखील माणसाचा खूप मोठा शत्रू आहे. अहंकार माणसाला आंधळे करतो. अहंकारी व्यक्तीला स्वतःच्या चुका कधीच दिसत नाही. तो शिकणे थांबवतो आणि जो शिकणे थांबवतो त्याची प्रगतीही थांबते. म्हणून बाळा, नम्र राहा. नम्रतेमध्येच खरे सामर्थ्य आहे. बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. सर्वजण तुझ्यावर प्रेम करतील अशी अपेक्षा कधीच करू नकोस. जगात काही लोक तुला समजून घेतील, काही लोक तुझ्यावर टीका करतील, काही लोक तुझा वापर करून घेतील आणि काही लोक तुला खाली खेचण्यासाठी प्रयत्न करतील. पण यामुळे तू तुझा मार्ग सोडू नकोस. कारण गरुड जेव्हा उंच उडतो ना, तेव्हा कावळे त्याच्या मागे लागतात. पण गरुड कधीही कावळ्यांशी भांडत नाही. तो आणखी उंच उडतो. बाळा, तुलाही तसंच करायचं आहे. लोकांच्या टीकेला उत्तर देण्यात वेळ घालवू नकोस. स्वतःला अधिक सक्षम बनव. तुझे यशच सर्वात मोठे उत्तर असेल त्यांना. आजपासून 3 गोष्टी लक्षात ठेव. पहिली, प्रत्येकावरती लगेच विश्वास ठेवू नकोस. दुसरी म्हणजे स्वतःच्या मनातील वाईट विचारांवरती लक्ष ठेव. तिसरी म्हणजे माझ्यावरती पूर्ण श्रद्धा ठेव. कारण श्रद्धा असेल तरच योग्य मार्ग दिसतो बाळा. ज्या दिवशी तू तुझ्या भीतीवरती विजय मिळवशील, त्या दिवशी तू राग, मत्सर आणि अहंकार यांच्यापासून लांब गेला असशील. ज्या दिवशी तू खऱ्या आणि खोट्या लोकांमधला फरक ओळखशील, त्या दिवशी तुझ्या आयुष्यातील
अर्ध्या समस्या संपल्या असतील. म्हणून आजच निर्णय घे बाळा. मी माझ्या खरा शत्रूंना ओळखेन. मी माझ्या मनावरती विजय मिळवीन. मी चुकीच्या लोकांपासून सावध राहीन आणि मी माझ्या स्वामींच्या मार्गावरती चालत राहीन. मग बघ, विश्वास ठेव बाळा, तू एकटा नाहीस. प्रत्येक संकटात, प्रत्येक अडचणीत आणि प्रत्येक दुःखात मी तुझ्यासोबत आहे. फक्त माझ्यावरती श्रद्धा ठेव, माझे नामस्मरण कर आणि तुझे दुःखाचे दिवस संपत आले आहेत बाळा. कुणाचाही विचार करू नको. तुझं काम तू करत राहा, तुझं कर्तव्य तू करत राहा. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. हा व्हिडिओ जर तुला आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नको.